आज आपण तुमच्या केळीच्या बागेमध्ये बरोबर किती क्षेत्र आहे सगळं केळीचं? 3 एकर टोटल 3 एकर आहे. हा, आणि 3 एकर मध्ये सोबत शेत लागवड आहे. आज जर झाडाचं जर आपण हे बघितलं ग्रोथ बघितली तर किती महिन्याचं झाले तुमचे म्हणजे बाग किती महिने? 6 महिने झाले. कम्प्लीट पूर्ण 6 महिने झाले. आणि आज जर आपण बघितलं की त्याची वेण निघालेली घरांची संख्या जर मोजली किती असेल? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 16 घरांची म्हणजे फणी जी म्हणतो आपण त्याला, तर फणींची संख्या 16 आहे. जनरली जर आपण म्हणजे दरवर्षी आता तुमची केळी पीक हे मुख्य पीक आहे इथं बरोबर. आणि काय बाबा जास्तीत जास्त जी घड आहे ती संख्या कितीपर्यंत वाढली होती याच्या आधी? ह्याच्या आधी म्हणजे एवढीच वाढली होती पण खर्च लय वाढत. किती पटीत वाढला होता म्हणजे आता ह्या वर्षी समजा दुप्पटच म्हणले होते. म्हणजे दुप्पट खर्च तेव्हा जास्त होता आणि आता तो खर्च म्हणजे 50% खर्च कमी झाला. समजा फळांची तुमची घराची संख्या होती जी क्वालिटी म्हणतो आपण, आता हा जो बुंदा जर बघितला आता समजा याची जाडी बघितली आता आटाची, तर सरासरी किती इंची आपला जो पीयूसी पाईप असतो 3चा 3 इंच आहे. जर वरतून बघितलं तर 3 इंची म्हणजे तेवढं स्टोरेज आहे त्याच्यामध्ये. नुसतं घड यायला येतात पण साईज होत नाही. पण या वर्षी तुम्हाला चित्र वेगळं पाहायला मिळणार आहे. म्हणजे घर जेवढे आले त्यांची साईज पण होणार, कारण आपल्या खोडामध्ये त्याचं महत्वाचं म्हणजे तुमच्या खोडामध्ये तेवढी ताकद पाहिजे तेव्हा तुमची घरांची साईज होणार आहे. बरोबर आहे. रासायनिक जेव्हा केळी आपण पूर्ण रासायनिक खतांवर करतो तेव्हा काय होतं, समजा तुम्ही इथून पाठी मागे म्हणले की घड येतात बरोबर, साईज होत नाही कारण सगळं स्टोरेज खोडातलं काय होतं इकडं ओढलं जातं. आपण त्या पद्धतीचे पीजीआर वगैरे मारतो रासायनिक मध्ये आणि परिणामी पानं पिवळे पडतात, खोड वीक होतं. त्यामुळे अशा वेळेस बागा सुद्धा अशा कोलमडून जातात. ते एक कारण आहे. ह्या वर्षी तुम्हाला पाहायला हे मिळणार आहे की आता झाड तर हिरवगार आहे तुमचं, जो बुंदा आहे तो मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे. म्हणजे जे कोलमडायचं प्रमाण आहे ते तुमच्या प्लॉट मध्ये नाहीच्या बरोबर राहणार. हा एक फायदा तुम्हाला होणार आहे आणि घराची साईज तर होणार आहे. पण काय तुम्ही टाकला असंच होता काय खतं वापरले? अच्छा, किती बॅग वापरले? 100 एक बॅग केली. 3 एकरला पूर्ण कृषीधन वापरलेलं आहे. त्याच्यानंतर दाणेदार मध्ये ग्रीन भूमी वापरली आणि एन बुस्टर जी 20 किलोची बॅग असते आपली ती सॉइल कोटेड आहे आपल्याला बरोबर. अच्छा, म्हणजे लिक्विड मधले जे आपण खास केळीसाठी जे जी पॉवर एसबीटीचं जे शेड्यूल आहे केळी पिकाचं